सो गुड मॉर्निंग। आणि सगळ्यात आधी पहा म्हणजे तो हा एरिया जो की क्रेझी आहे। मस्त सनराईज होतोय आता आणि भारी व्ह्यू आहे। पाण्याची कंडिशन या साईडला बघाल ती पण जबरदस्त आहे आणि खरंच म्हणजे अतिशय सुंदर समुद्रकिनारा आहे। आपण जाणार आहोत ते म्हणजे पुढच्या ह्या टोकाकडे आणि तिथे जाऊन आपण काश करणार आहोत। होप्स असे आहेत की काय ना काहीतरी डेफिनेटली हुकअप होणार आहे। व्ह्यू तर भारी वाटतोय, म्हणजे मासा लागू दे ना तर नको लागू दे, हा एक्सपिरियन्स आपण डेफिनेटली तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत की इथला अनुभव आमचा कसा होता। आणि ही जागा मला तसं वाटतं ना की टेंट वगैरे घेऊन येऊन राहावं इथे बीचला लावावं, मस्त सकाळची चहा, भारी ना। करूया हा पण प्लॅन, नक्कीच तुम्हाला बघायला मिळणार लवकरच। बऱ्याच गोष्टी इनिशिएटिव्ह नवीन नवीन आपण करायचा प्रयत्न करणार आहोत जे तुम्हाला तातडीने चॅनलवर बघायला मिळणार। तर नक्की सबस्क्राईब करा, आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा, जेणेकरून हा जो प्रवास आहे ना, हा जो सुरुवात आहे एक नवीन, ती तुम्ही मिस नाही करणार। तर आता आपण डिरेक्टली ह्या कोपऱ्याच्या स्पॉटला जाणार आहोत। तिथे समोर जो लाटा मोडतात ना त्या कॉर्नरपर्यंत आपण जाणार आहोत आणि तिथून काश करणार आहोत आणि मग काय होणार आहे, फिश ऑन। तर बघूया, तर आता आपल्याला कॅच काय होते ते बघूया आणि काश करतो। सो आता दीप्ती अनपॅक करते रॉड्स ना, आणि टू बी ऑनेस्ट गेल्या बऱ्याच व्हिडिओजमधून तुम्ही हे बघितलं असणार, दाखव एकदा। तर हे ॲक्च्युली स्केलेसचे रॉड स्ट्रॅप्स आहेत आणि त्यासोबत रील कवर्स पण आहेत जे आपण लाईन कवर करू शकतो। म्हणजे हे आय थिंक 80-90 रुपये असं काहीतरी आहे, पण एवढी युटिलिटी आहे ना, हे दोन तुम्ही लावा आणि 2 रॉड 3 रॉड एकत्र घेऊन फिरा, काही एक प्रॉब्लेम नाही आहे। आणि ॲक्च्युली ट्रॅव्हल करायला खूप इझी पडतं, कारण तुम्ही पण नोटीस केलं असेल जर तुम्ही एका वेळेला 2-2 3-3 रॉड कॅरी करतायत तर त्यावेळेला ते रॉड पूर्ण हलत असतात आणि हेक्टिक होतं बाईकवर खास करून। तर हे दिस इज नाईस, ट्राय इट आउट। सो हा जो लुअर आहे ना, हा आपल्याला आला आहे फिश ऑन टॅकलकडनं आणि हा ॲक्च्युली क्रेझी काहीतरी वेगळं दिसतं, हलकोच आहे हा, नाईट वॉकर। तर मला माहीत नाही ह्याचा रिझल्ट इथे कसा असेल, ॲक्शन काय, तर आपण ट्राय करून बघूया। हा काय म्हणते, वेगळं वाटतं ना, युनिक आहे। सो आता आपण रॉड जोडायला सुरू करूया, बघूया जो पहिले रॉड जोडेल ना तो जिंकला आज। माझं झालं ये आंदोबी ना। तिकडे ना 4-5 कुत्रे आहेत, काहीतरी आलेलं आहे पाण्याबरोबर, माकुल बिकुल छोटे छोटे, ते पकडून खात आहेत, ब्रेकफास्ट करायला आलेत। तेवढंच करून नसतं रॉड जोडायचं, म्हणजे हे सगळं पण आहे त्याच्यात। आता वर्षी रॉड जोडला आणि माझं झालं, मी जिंकली चॅम्पियनशिप। आणि मग त्याच्यातनं हे घ्यायचं असं। सो आता रेडी झालेलं आहे इथे सेटअप। ह्या साईडचा मागचा पूर्ण व्ह्यू खतरनाक आहे ना, बघूया दिस वन। आय एम नॉट शुअर की तो कास्ट किती होईल, वाटतं तो भारी आहे। शैल आई गो एंड कास्ट, ये बैग। ही बॅग आपण आता वापरतो आहे स्केलेसची। तर सध्या अजून मी डिरेक्टली ह्याच्यावर स्विच नाही झालो आहे, पण ह्याच्यात काय काय सामान असतं ना, हे थोड्याने आपण कास्ट करून दमलो की तुम्हाला दाखवूया ह्याच्यात कसं आपण ऑर्गनाईज केल्या गोष्टी आणि ही युटिलिटी आहे की नाही हे तुम्ही स्वतः कमेंट सेक्शनमध्ये सांगा। तर आता ही युटिलिटी कधी रेडी होते आणि कधी कास्ट करते हे आपण टायमर लावून बघू। लवकर ये का। ओके, नॉट बॅड बट नॉट सो गुड। खूप हलका असल्यामुळे ना कास्टिंग तितकी नाही जाते ती, आणि ह्याला पॉप ॲक्शन नाही, ॲक्च्युली तो वॉकर आहे।
लेट्स सी. थोडी पॉपिंग तो पूर्ण असा झिग वॉकर आपला जसा येतो तशा प्रकारे येतो थोडा. पण इथे नसत्याला ह्या साईडला करंट खूप आहे त्याच्यामुळे तो नाही चालत नाही नीट. हा ॲक्शन चांगली आहे. ओ डिड यू सी दॅट? दीप्ती लवकर ये, बाईट येते. करंट स्ट्रॉंग झालंय आता. द टाईड आता वर येते, ही राईज होते. आज थोडासा क्लाउड आहे इथे अजूनपर्यंत. तो कधी प्रोटेक्शन सोडेल आपण सांगू नाही शकत. होपफुली इथे काही येणार नाही. एवढ्यावर नाही येणार पाणी एवढ्यात. सो मधल्या पॅसेजमध्ये थोडं पाणी डीप आहे. तर हा आपण कोमोडो लावून बघतोय लुकानाचा 125. लेट्स सी. जर बाराकुडा वगैरे असतील ते इव्हन स्नॅपर्स तरी पण अटॅक करू शकते ह्याच्यावरती. आता एवढंच आहे की ह्याच्यावर करंट बऱ्यापैकी येणार आहे ह्या ठिकाणी, कारण इथे पूर्ण पाण्याला फोर्स आहे. आज आपल्याबरोबर इथे अजून 2-3 लोक आलेले आहेत, जॉईन झालेले आहेत आपल्याला. म्हणजे दीप्तीच्या कामाचं खरं इन्स्पिरेशन ऑलवेज. तू कधी बसणार आहेस पेंटिंगला? मी फिशिंग करताना असं कधी होणार आहे? ओ ये हां. ती आता पेंटिंगपासनं काही काळासाठी लांब राहते जेव्हा आपण समुद्राकडे येतो तेव्हा. कसं वाटतं? अनुभव कसा वाटतोय? ॲक्च्युली ही जागा खूप मस्त आहे यार. सकाळी आलो जे मिस झालेत ना ते स्ट्राईक, तसे स्ट्राईक आता नाही आहेत. माहीत नाही. येस 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 विच इज ओके. बट एक्सपिरियन्स मस्त आहे. उद्या पण येऊया, परवा पण येऊया, तेरवा पण येऊया, मजा करूया या स्पॉटला. जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल ना आपण डेफिनेटली ते कास्ट करायला येऊया. बेट फिशिंग केलं पाहिजे आता थोडे दिवस. तसं म्हणा, पावसाळा झाला की आपण ह्या स्पॉटला डेफिनेट बेट फिशिंगचे प्लॅन्स करणार आहोत. मग नाईट स्टे पण झालं किंवा असं सकाळी येऊन संध्याकाळी जायचे पण दिवस. हां ते तिथे बघ ना कसं होतं आहे, त्यामध्ये पाणी वाळूवर आली आहे ती. असं वाटतं बॉईल होतं आहे पाणी तिथे. आज अजिबात आत्ता म्हणजे ह्या टायमिंगला जसं ऊन आलं त्या हिशोबाने ॲक्टिव्हिटी खूपच कमी झाली आहे ना. दिसत नाही अजिबात काय.
आजचा हा जो प्रवास आहे ना हा त्याच्या शेवटच्या टप्प्याला पोचलेला आहे। ह्या जागेवर आम्ही जवळजवळ 2-3दा आलेलो आहोत आत्ता ह्या वीकमध्येच, बॅक टू बॅक ऑलमोस्ट। परवाच्या दिवशी एक मध्ये गॅप असेल, नाही तर आपण रोज इथे येत आहोत आणि खरंच अतिशय सुंदर अशी जागा आहे। डेफिनेटली काय ना काय हुकअप खरेदी होणारच आहे व्हिडिओमध्ये, मी हे नेहमी म्हणतो। जस्ट स्टे ट्यून राहा। आता ह्या व्हिडिओच्या एंडला तुम्हाला एक एक्साइटिंग गोष्ट बघायला मिळणार आहे, ती म्हणजे इथे झालेली एक कॅच होती, तर ती कॅच आपल्या मित्राला झालेली होती। ती काय आहे ही व्हिडिओच्या नंतर शेवटी जाऊन बघा। एक्स्ट्रा एलिमेंट आहे पण जे आहे ते आहे, दॅट्स इट। सो आत्ता आपण हा क्लोज करताना एक गोष्ट तुम्हाला दाखवूया, ती म्हणजे गेले काही दिवस मी एक बॅग वापरतोय की ॲक्च्युली स्केलेसची युटिलिटी बॅग आहे, जे तुम्ही बघाल त्याच्यावर आपली फेवरेट बारामुंडी आहे आणि युटिलिटी म्हणाल तर बऱ्यापैकी हेल्पफुल वाटते। सो आता इथे तुम्हाला एक स्ट्रॅप मिळतो आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही इझिली तुमची फ्लायर स्टोअर करू शकता, जी खरंच ॲक्सेससाठी खूप चांगली जागा दिलेली आहे। आणि त्यासोबतच आपण जेव्हा खाली जातो आहे आतमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही बघाल ना, तर पहिला कंपार्टमेंट त्यांनी ट्रान्सपरंट ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जिगेट्स किंवा युटिलिटी जे काय तुम्हाला टॅकल ठेवायचं आहे ते तुम्ही स्टोअर करू शकता। सोबत आतमध्ये मॉडेल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही उभ्या त्याला तसंच ठेवू शकता आणि त्यासोबत तुम्हाला 3 कंपार्टमेंट मोठ्या लुअरचे मिळतात, रबर शॅड, छोटे मिनोज आणि छोटे पॉपर, त्यासोबत जिगेट्स। तर अशा टाईपचं हे आतलं कंपार्टमेंट आहे आणि त्यासोबतच तुम्हाला बघायला मिळतं ते मागे अजून एक कंपार्टमेंट आहे इथे, ज्याच्यामध्ये आपल्याला लुअर बॉक्ससाठी आणि इतर गोष्टी ठेवायला जागा आहे। तर स्टोरेज कॅपॅसिटी बऱ्यापैकी आहे आणि मला असं वाटतं जेव्हा आपण डेली फिशिंगसाठी कुठे जात असतो ना, एखाद्या स्पॉटला जातो, तर त्यावेळेला आपण बॅग पूर्ण कॅरी करा आणि ते टॅकल कार्ड परत ठेव, त्याच्यापेक्षा हे बेटर आहे तुम्ही एक सर्टन गोष्ट फक्त कॅरी करून, तुम्हाला माहिती आहे की आता मी पॉपिंगचा गेम करणार आहे किंवा पॉपिंगसाठी ट्राय करणार, तर तो पॉपर फक्त तुम्ही घेऊन जाऊ शकतात, त्यासोबत जिग आणि रबर शॅट पण कॅरी करू शकतात आणि युटिलिटी आहे, बऱ्यापैकी युटिलिटी आहे। तर आता हा होता आपला व्हिडिओचा शेवटचा भाग आणि त्यासोबतच दीप्तीला दाखवूया। दीप्तीने आज कास्ट करून पूर्ण हैराण झालेली आहे, उन्हाने मजा आली आहे ना, पण फुल फन। खरं सांगतो म्हणजे आत्ता जी टेम्परेचर आहे ना, हा गोप्रो जवळजवळ 5व्यांदा बंद झालेला आहे टेम्परेचरमुळे आणि आता देखील तो इतका गरम आहे की आपण एक मासा भाजू शकतो त्याच्यावर, ट्रस्ट मी। आणि ते सांगून आता आपण हा व्हिडिओ इथेच पॉज करूया, पुन्हा भेटूया एका धमाल ॲडव्हेंचर्स आणि फिशिंग व्हिडिओमध्ये। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि एंडला येते अजून सोडू नका व्हिडिओ, लास्टला ती स्ट्राईक आहे ती मी तुम्हाला आधी म्हणत होतो ती, तर नक्की एन्जॉय करा आणि हॅव फन, टाईट लाईन्स। Whoa, fish on guys, crazy, woohoo, मस्त, घे अल्ट्रा लाईट सेटअप वर आहे इथे, घे ओ धमाल, क्रेझी मॅन, कम ऑन, इथे पुढे घे येणार, ताम नाही, ज्या प्रकारे मारली आहे ताम नाही। बघूया कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं, कुठला मासा आहे हा। बसलाय नाही, मारतोय झाला ना गेम। ये इथे दे, हा घेते रन मारणार आहे, ओढलाय। खेचली ओढली, लगेच ओढली तिने आणि चांगल्या ताकदीने ओढते। हा घेतला आला बाहेर, रिट्रीव्ह होते का ती, बाहेर नाही पडत आहे वाटतं, ड्रॅग बघ तुझा काय, तिथून बाहेर नाही पडत आहे। तू ट्राय कर, तू चालू ठेव। हा जवळ आली की सांग मला पण। चालेल, ती ताम एवढा वेळ तिथेच एका ठिकाणी बसलेली होती। ताम म्हणण्यापेक्षा सध्या तरी आम्ही मासाच बोलूया।
बघूया काय निघतंय ते. काय आलं, परत उठली दे बघूया. तर आपण ह्याला जरासा झटका देऊन बघणार आहोत. कमी पडतोय. ड्रॅग कमी पडतोय, ते पूल नाही करू शकत आहे तिला बाहेर. जास्त ट्रॅक केला तर थोडा ड्रॅग वाढव तरी. आता निघाली तर घे तिला पटकन. घेणार आहे, घेणार, रन मारणार आहे. मोठे आहेत नाही ते. आणि साहेब आम्ही लीडर शिवाय खेळतोय. याला एकदम पातळ लीडर पाहिजे. दगड जाणवतोय. दगड आहे, खाली बसली आहे ती दगडाच्या खाली. आता घेईला, घेतली 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 घेतली. बाहेर पडते ती. हे कर ना. इरिटेट लाईन दाखव शेवटची. हे बघा काय रे, अडकली. हे बघा लास्टची लाईन आहे, ही उडालेली आहे पूर्ण. आणि आधीचा जो स्प्लॅश तुम्ही बघितलात ना, तो कसा होता तो बघा. आणि हे काय झालं ते बघा. हे ॲक्च्युली थोडं चॅलेंजिंग होतं, कारण हा अल्ट्रालाईट सेटअप आहे, ज्याच्यावर एक चांगल्या साईजची बहुतेक टामच असावी ना रे.